बाळा, तुला हा ऑनलाईन टाईप केलेला संदेश वाटत असेल, पण लक्षात ठेव, देव म्हणतो, या क्षणी तू जी प्रार्थना करत आहेस ती उद्यापर्यंत पूर्ण होणार आहे. बाळा, स्वामी म्हणतात, जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यात अयशस्वी झालात तर तुम्ही देवाच्या आशीर्वादाला मुकाल. याकडे दुर्लक्ष करू नकोस. बाळा, देव म्हणतो, तुमचे यश नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उंबरठ्यावर आहे. चिंता, अडचणी, संघर्षाचे दिवस आता लवकरच संपणार आहेत. भूतकाळात ज्या वाईट गोष्टी घडल्या त्याच्या जागी तुम्हाला आनंद, सुख, शांती, समृद्धी, अनेक चमत्कार तुमच्या जीवनात दिसणार आहेत. जर तुम्हाला यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करून कमेंट्समध्ये श्री स्वामी आई माझी मी तुझे बाळ आहे असे लिहायला विसरू नका. बाळा, शेवटपर्यंत ऐक, तुझे भाग्य चमकणार आहे. बाळा, जीवन हे सुखदुःखाचा प्रवास आहे, परंतु दुःखी असशील तर धीर धर, कारण पुढे एक चांगला दिवस येणार आहे. बाळा, तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस ना मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आयुष्यात कधी निराश होऊ नकोस. जिथे दुःखाची गर्दी असते तिथेच थोड्या दूरवर सुखसुद्धा वाट पाहत थांबलेले असते रे. त्यामुळे कधीही हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस. कारण देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेव, कारण त्या व्यक्तीचे परमेश्वर कधीच वाईट होऊ देत नाही रे. बाळा, पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. कारण स्वामी आई म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. त्यामुळे खचून जाऊ नको, निराश होऊ नकोस, रडू नकोस. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली आहे. शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. बाळा, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहे रे, आयुष्य नाही. सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या ध्येयाची परीक्षा घेते. दोन्ही परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो ना तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक कधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक असतात ना सर्वात आधी दुसऱ्याचा विचार करतात. बाळा, जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो ना, तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला तुला दिशा दाखवू शकतो. यावर विश्वास ठेव. एखाद्याच्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले. जर तुम्हाला एखादी अडचण आली आणि देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते. उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे की अडचण तुमची तुम्ही सोडवू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. बाळा, कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस, काळ, वेळ हे सगळं बदलतातच रे. फक्त असावा लागतो ना तो थोडा संयम. बाळा, प्रारब्ध टाळता येत नाही आणि नशिबात लिहिलं असेल त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही, मग भलेही तो देव का असेना. असं नसतं. तर राधा कृष्णाची असती ना तर द्वारका पाण्यात बुडालीच नसती रे, आणि कृष्णाच्या वंशाचा शेवट एकमेकात लढून झालाच नसता रे. जिथे कर्मापासून देवाची सुटका नाही ना तिथे आम्ही तुम्ही सामान्य लोक त्यातून सुटणार आहोत का. पण कर्म चांगले कर, त्यात तुझ्या पाठीशी मी आहे. तुला मी खचून जाऊ देणार नाही, निराश होऊ देणार नाही. तुझ्या अडचणीवर मात करण्यासाठी तुझी ताकद म्हणून मी तुझ्या बरोबर येईल, तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. काळजी करू नकोस. घर कितीही मोठं आहे याला महत्त्व नसून घरात किती सुखी आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्या मनामधील शंका आपल्या समोर पर्वत उभा करू शकतो, हे लक्षात ठेव. गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो, हे लक्षात ठेव. काल काय झालं विसरून जा, कारण आपला जन्म काय झालं हे मोजण्यासाठी नाही तर आनंदाने कसे जगायचे ह्यासाठी झाला आहे. त्यामुळे सतत चेहरा निराश करू नकोस, येणारे वेळ वाया घालवू नकोस.
सतत मुखी हसत राहा, माझे नामस्मरण करत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू सर्व काही जाणतोस, तू सर्व काही पाहतोस. तर मित्रांनो, देव असे म्हणतो की तू सर्व काही जाणतो, तू सर्व काही पाहतोस. पाप पुण्याचा कर्माचा सारा हिशोब देवा, तू तुझ्या नजरेत कैद आहे. म्हणूनच विश्वास आहे की आपण स्वामींवर असा विश्वास ठेवला पाहिजे की तू सर्व काही जाणतोस, तू सर्व काही पाहतोस. पाप पुण्याचा कर्माचा सारा हिशोब तुझ्या नजरेत कैद आहे. म्हणूनच विश्वास आहे की तू जे काही देशील ते सर्वोत्तम देशील. फक्त एवढी शक्ती दे की सुखात तुला कधी विसरणार नाही आणि दुःखात तुला दोष देणार नाही. हे वाक्य कायमस्वरूपी तुमच्या मनात कोरून ठेवा आणि देवाला हे मागणे सतत मागा की तुझे नामस्मरण सतत माझ्या मुखी असो आणि माझ्या पाठीशी तू कायमस्वरूपी खंबीर राहा. सर्व चांगलेच होणार आहे आणि बाकीचे सर्व माझा देव पाहून घेईल हे मनात धरून चला. पूर्ण विश्वास ठेव, तुझे जीवन खूप सुखकर होईल. कारण ज्ञानेश्वरी वाचताना ना बाळा, सहज समजलेला भाव असा की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा, फुगवा, अबोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची. तर देव म्हणतो, ज्याला सुखी व्हायचं आहे ना त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे रे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली जी मजा ज्याला कळली ना तोच जीवनात खरा सुखी असतो रे. बाळा, आनंद वाटणाऱ्या उंजळी कधीच रिकाम्या नसतात रे, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान ना आमच्याकडून म्हणजे परमेश्वराकडून लाभलेलं असतं. जोपर्यंत तुम्ही सहन करताय तोपर्यंत तुम्ही चांगले असता, पण ज्या दिवशी तुम्ही प्रतिउत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता. त्यामुळे सहनशक्ती जेवढी ठेवा की जेवढी तुम्हाला सहन होते. पण जो माणूस समोरचा चुकीचा असो तर त्याला चुकीची जाणीव करून द्या, पण त्याच्याकडून मौन धारण करू नका. त्याच्याबरोबर त्याला चुकीची जाणीव करून द्या. कारण देवावरील श्रद्धा ही अस्सल समाधान आहे की परिस्थितीने हरलेल्या माणसाला जगण्याची आशा देते आणि नव्याने उभारी घेण्यासाठी बळ येते. फक्त त्या श्रद्धेला आपल्या कर्तृत्वाची साथ मिळाली की जीवनात कुठल्याही स्थितीत जिंकण्याची जिद्द निर्माण होते. बाळा, या जगात यशस्वी झालेले भरपूर लोक आहेत, परंतु त्यातील समाधानी लोक फार कमी आहेत. यश म्हणजे तुमच्या कर्तृत्वाचा विजय आहे, पण समाधान म्हणजे तुमच्या मनाचा विजय आहे, हे लक्षात ठेवा. कारण बाळा, आयुष्यात जे मिळालं नाही ना त्याचा विचार करण्यापेक्षा जे मिळालं आहे ना त्याच्याकडे आनंदाने बघायचं. मग कळतं आपल्याजवळ पण खूप काही आहे जे दुसऱ्यासाठी स्वप्न आहे. कारण प्रत्येक सेवेचे फळ हे स्वामी महाराज देतात. स्वामी महाराजांचे नामस्मरण करा. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणार. निस्वार्थ वृत्तीने केलेली सेवा ना स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. तर देव म्हणतो, बाळा, नातं सन्मान देणारं असावं, अपमानित करणारं नसावं. नातं प्रेरणा देणारं असावं, वेदना देणारं नसावं. नातं बळ देणारं असावं, घाव देणारं नसावं. नातं मदतीचा हात देणारा असावा, पाय ओढणारं नसावं. नातं साथ देणारं असावं, विश्वासघात करणारं नसावं. नातं समज देणारं असावं, गैरसमज करून देणारं नसावं. नातं कौतुकास्पद असावं, संशयास्पद नसावं. नातं प्रेम जपणारं असावं, खंजीर खुपसणारं नसावं. नातं सुखावणारं असावं, मन दुखावणारं नसावं. नातं कुठलंही असो बाळा, पण ते नातं मात्र कायमस्वरूपी असावं, सोडून जाणारं नसावं. कारण बाळा, मोरपंखात रंगाची गुंतागुंत असूनही त्याच्यासारखं अप्रतिम सौंदर्य त्याच्याकडेच असतं. आपल्या आयुष्याचंही असंच असतं रे. सुख, दुःख, प्रेम, द्वेष, ममता आणि आपुलकी अशा अनेक धाग्याची गुंतागुंत असूनही ते खूप सुंदरच असतं. फक्त जीवनात वेगवेगळे रंग भरून मनसोक्त जगण्याची कला अवगत असली पाहिजे. यावरून मी तुम्हाला एक कथा सांगते की कालच्या पावसात एक घटना घडली की झाडावरचं एक घरटं वाऱ्याने अचानक पडलं. दोघेजण शब्द संपल्यासारखे स्तब्ध बसून होते. चिमणा म्हणाला, सकाळी बोलूया, आणि चिमणी म्हणाली, हो. रात्र संपायची वाट बघत दोघंही बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला. चिमणा उत्साहाने म्हणाला, निघूया आता, पुन्हा नव्या काड्या आणू. तिच्या डोळ्यात पाणी भरलं.
चिमणा म्हणाला, अगं वेडे, पाडणं त्याच्या हातात आहे तर बांधणं आपल्या हातात आहे. आपण मदतीची वाट बघायला आपण काय माणसं थोडीच आहोत. चल निघूया. आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली. यालाच म्हणतात जगणं. तर ते पक्षी असून करू शकतात, आपण तर माणूस आहोत. त्यामुळे हार मानू नका, निराश मानू नका. स्वामींचे नामस्मरण करत कुठल्याही कामाला समोर जा, भिडा आणि यशस्वीही तुम्ही होणारच. लहानपणी रिकाम्या जागा भरा म्हणून प्रश्न असायचा. तो प्रश्न सोडवताना एक वेगळाच आनंद असायचा. उत्तर माहीत असलेले किंवा नसले तरीही प्रश्न सोडवण्याची उत्सुकता मनात कायम असायची. आता जीवनाचे कोडे सोडवताना रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप गहन वाटतो. कधी रिकाम्या जागेत कुणाला भरताना आनंद गगनात मावेनासा होतो, तर कधी एखादी रिकामी जागा तशीच राहून जाते की काय ती पोकळी कधी भरून निघतच नाही. जीवनाचा रस्ता चालताना बाळा, त्या रस्त्यालाही किती फाटे फुटतात. प्रत्येक मैलावर मार्ग दाखवणारे किती किलोमीटरचे दगड हेच सांगून जातात की तू चालत आहेस, ती वाट बरोबर आहे की नाही. याची अगोदर खात्री करून घे, नंतर मागे वळून पाहण्यात काहीच अर्थ नाही. जीवनात प्रत्येकालाच पावलोपावली वेगवेगळे अनुभव येत असतात रे. त्या जीवनाच्या वाटेवर तिथेच थांबून आपले अस्तित्व संपवून टाकायचे की त्या अनुभवाची शिदोरी सोबत ठेवून समोरची वाट चालून आपल्या अस्तित्वाची छाप मारायची, हे ज्याचे त्याने ठरवावे आणि तू स्वतः ठरव. वेळ कोणाचीही सारखी नसते. ज्यांनी तुला रडवले ना ते देखील नक्कीच रडणार. तू काळजी करू नकोस. कारण स्मरण करता समोर उभा राहतो ते स्वामी दत्त महाराज. जो संकट तुमच्यासमोर पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतो ते स्वामी दत्त महाराज. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतात ते स्वामी दत्त महाराज. आणि जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत ना ते स्वामी, जे त्रिगुणात्मक आहेत. उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या अधीन आहे ना ते स्वामी आपले. मित्रांनो, एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये स्वामी माझी आई हे लिहायला विसरू नका. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल, कारण हा ऑनलाईन टाईप केलेला संदेश आहे. लक्षात ठेव, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याचे फळ तुला नक्कीच मिळणार आणि देवाचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुझ्या पाठीशी राहील. श्री स्वामी समर्थ.